नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शरद डाकोरे सर, संचालक डाकोरे केमिस्ट्री क्लासेस नांदेड. मागील जवळपास 20 वर्षांपासून मी इथे नांदेडमध्ये क्लास घेतो आणि तेव्हापासून छोटे असो, थोडेसे मोठे असो, छोटे मोठे असे अविरतपणे दरवर्षी अखंडपणे रिझल्ट आम्ही देत आलेलो आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये मी फक्त केमिस्ट्री क्लासेस घेत होतो, पण नंतरच्या काळामध्ये गरजेनुसार सर्व विषय आम्ही आमच्या डाकोरे क्लासेसच्या अंतर्गत चालू केले आणि दरवर्षी काही ना काही 2 विद्यार्थी 4 विद्यार्थी असा रिझल्ट तर येतच होता. पण यावर्षी जो आहे तो अतिशय अफलातून असा अतिशय मोठा रिझल्ट आम्ही दिलेला आहे. आणि ॲक्च्युली हा रिझल्ट आहे जेईचा. कारण आमची बॅच जी होती, या रिझल्टचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या बॅचमध्ये फक्त 12 विद्यार्थी होते. ही बॅच 2024मध्ये 9 एप्रिलला, मला आठवते 9 एप्रिलला त्या दिवशी पाडवा होता. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही बॅच सुरुवात केली होती आणि खरंच तो शुभमुहूर्त ठरला, कारण त्या बॅचचा अतिशय अफलातून असा रिझल्ट आलेला आहे. कारण 12 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 8 विद्यार्थी तरी अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी केलेली आहे. त्यामधील 2 विद्यार्थ्यांनी IIT प्रवेश मिळवलेला आहे, ज्यामध्ये आदित्य लद्दे याने IIT धनबादमध्ये 2nd राऊंडमध्ये त्यानं प्रवेश मिळवलेला आहे. त्याचप्रकारे आर्यन यवहारे या विद्यार्थ्याने IIT जम्मू येथे प्रवेश मिळवला आहे. त्याचबरोबर कुणाल योगेश मोगडपल्ली या विद्यार्थ्याने याने तर CETमध्ये 99.41% मिळवले आणि JEEमध्ये 93% मिळवले. याच विद्यार्थ्याने बीट सॅटमध्ये 390 पैकी 295 मार्क्स मिळवले. म्हणजे त्याने तिन्ही प्रकारच्या एक्झाममध्ये मार्क्स मिळवून तिन्ही प्रकारच्या माध्यमातून तो ॲडमिशन मिळवू शकतो. त्याला बीट्समधून त्याला बीट्स हैदराबाद पहिल्या राऊंडमध्ये तर त्याला मिळालेलंच आहे. अनुज कवटेकर या विद्यार्थ्याने 99.99% CETमध्ये मिळवलेले आहेत आणि त्यामध्ये त्याने फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये CETमध्ये त्यानं 100% मिळवलेले आहे. म्हणजे त्याचबरोबर सिद्धी त्रिपाठी, अजून शील पसलिंगे या विद्यार्थ्यांनीसुद्धा 99% असे मार्क्स मिळवलेले आहेत. म्हणजे 12 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 2 विद्यार्थी याच्यामध्ये IITमध्ये प्रवेश मिळवत आहेत. 3-4 विद्यार्थी म्हणजे COEP सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवत आहेत. त्याचबरोबर बाकीच्या विद्यार्थ्यांनाही गव्हर्नमेंटचं टॉपचं कॉलेजच मिळते. म्हणजे असा अजून एक विद्यार्थी आहे माझ्याकडं जो की नीटचा आहे. तो नीटचा असूनसुद्धा अभिजित शिंदे, तर त्यानं JEEमध्ये नीटचा असूनसुद्धा मी त्याला प्रॅक्टिस म्हणून JEEचा पेपरसुद्धा त्याला द्यायला लावला. तर त्यानं तब्बल केमिस्ट्रीमध्ये 99% मिळवले. त्यानं, मी स्वतः केमिस्ट्री शिकवतो आणि केमिस्ट्रीमध्ये 99 मिळवले आणि टोटल त्याचं पर्सेंटाईल विदाऊट मॅथ्ससुद्धा त्यानं 95% JEEमध्ये मिळवले. म्हणजे इतक्या कमी मुलांमधून आणि एवढा रिझल्ट मला नाही वाटत की महाराष्ट्रातही कुठल्या क्लासेसनं दिला असेल. म्हणजे हा रिझल्ट हा फक्त नांदेडपुरता मर्यादित नसून हा रिझल्ट मला नाही वाटत की 12 मुलांमधून एवढे विद्यार्थी आणि एवढा मोठा रिझल्ट दुसऱ्या म्हणजे कोणता क्लास किंवा आमचाही क्लास पहिल्यांदाच एवढा मोठा रिझल्ट देऊ शकला. त्यामुळं हा रिझल्ट जो आहे त्या रिझल्ट बाबतीत खरंच आमच्या विद्यार्थ्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिक्षकांनीसुद्धा त्यांना 2 वर्ष अतिशय अविरतपणे मेहनत घेऊन त्यांचा रिझल्ट आणलेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांची सुद्धा धन्यवाद किंवा अभिनंदन मी करतो.